प्रेम घ्यावं प्रेम द्यावं जन्माला काय जावं आल्या जन्मामध्ये तुम्ही दिल्या बाई गंगल्यानं पाणी पुरण नदीचं आल्या बाई जन्मात गोड बोलन आवडीचं बघा जन्म परत नाही जन्मामध्ये प्रत्येक माणसाने प्रत्येक नातं निभावण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग ते बहिणीचा असू द्या भावाचा असू द्या धर्म पत्नीचा असू द्या किंवा आपल्या नवऱ्याचा असू द्या आईचा असू द्या नाही तर त्या बापाचा असू द्या नातं हा भगवंतानं मायेचा बाजार मानला दाजी आणि ह्या मायेच्या बाजारामधली आपण खेळ नाही ही जर आपण जिंदगी चांगली जगली तर नक्कीच पुढला जन्म मला माहित नाही काय होईल पुढला जन्म कुठलाही मला माहित नाही येणारा जन्म नक्कीच सुखाचा होईल कारण आपण एकामेकाला जपलं पाहिजे नवरा बायकोच्या गोष्टीला तुम्हाला सांगतो आता तर अशी पद्धत झाली मोबाईलचा जमाना झालेला आहे इंटरनेटची दुनिया झालेली आहे कोणच कुणाचं राहिलं नाही नवऱ्याला वेळ नाही बायकोला बी टाइम नाही मोबाईल ही आमच्याकडल्या भागात आताची परिस्थिती अशी झाली आहे की नवरा जर बाथरूमला गेला आणि जर टावेल विसरला तर नवरा बाथरूम मधून फोन करतो टावेल घेऊन येतो काय अशी अवस्था अनेक ठिकाणी झाली सासू आणि सुनचं तर अजिबातच तुम्हाला माहित आहे का तसं नाही सासून सुन्याचं आता तर कसलं जमत नाही पहिल्या सासाचाच करत होत्या सुनांना पण आता म्हाताऱ्या जाम केल्या सुनांनी की देणार ठेवा काय आता पहिल्या बायका लक्षात घ्या पहिल्या बायका अशा होत्या बघा किती जरी त्रास असला किती जरी संकट असलं किती जरी हाल असलं तर ती आपल्या नवऱ्याची साथ कधी सोडू शकत नव्हत्या देणार बरोबर पती देवाचं नाव लिहिलं हातावर गुंतून माय पित्याच्या नावासाठी दाबीन सासरी नांदून अशा म्हणणाऱ्या बायका आता आहेत कुठंही तरी आता जमाना बदललाय वकील 2-2 वर्षाला नवीन बंगलं बांधायला लागलं तुमच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये पण माझं सगळ्या रसिक मायबाप पुढे बसलेले त्यांना म्हणणं भांडण करत जाऊ नका एक उदाहरण आहे दोघं जर नवरा बायको होती मस्त लक्षात घ्या मी काय बोलती होती दोघं जर नवरा बायको होती आणि सुखानं संसार चाललेला होता थोडस बॅकग्राऊंड कमी आवाजामध्ये द्यावं एवढी विनंती दोघं जर नवरा बायको होती आणि सुखानं संसार चाललेला होता कधी कुणी रोसायचं कधी कुणी फुकायचं असं तर चालतच असतं घरोघरी मातीच्या चुली असतात पण एक दिवशी त्यांचं भांडण झालं काय झालं भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर आणि ती बी संध्याकाळच्या टायमालाच झालं भांडण बरोबर आहे की मारली तर बाहेरच आहे बाई आणि भांडण झाल्यानंतर नवरा बायकोचं भांडण साधं नसतं नवरा लय फुकत्यात म्हणजे खुल्या बायकोला सगळ्यांना पटलेलं मी काय नवरा लय भारी गोष्ट मग हिने एकीकडे तोंड करायचं आणि नवऱ्याने एकीकडे तोंड करायचं काय बायकोला इकडे तोंड करायचं नवऱ्याने इकडे तोंड करायचं आणि एकामेकाला काय सुद्धा बोलायचं असा प्रसंग झाल्यानंतर 20 मिनिटं गेले अर्धा तास गेला 1 तास झाला रात्रीच्या 1:30 वाजल्या आणि नवऱ्याला तहान लागली काय लागली नवऱ्याला तहान लागली पण आता बोलायचं कसं बायकोला कसं सांगायचं की तिला पाणी घेऊन ये म्हणायचं कारण भांडण झालंय भांडण झाल्यामुळं काय झालं नवरा उठला आणि हाताने पाणी घेऊन येण्यासाठी तो किचन मध्ये पाण्याचा नळ चालू झाला बायकोला जाग आली धावत पळत असणारी माता माऊली त्याच्यापाशी गेली ती तांब्या हिसकावून घेतला आणि त्या स्वतःच्या नवऱ्याला सांगितलं तुम्ही मारून टाका मला हाना काही करा पण माझा अधिकार कधी माझ्यापासून हिसकावून घेऊ नका असं प्रेम झालं पाहिजे प्रेम असंच असलं पाहिजे
आज आपल्याला सर्वांना सांगत असताना माझ्या अंगावरती काटा पडतो, त्याचं कारण आहे ह्या दोघांच्या प्रसंगाला बरेच दिवस झालं आणि पुन्हा एकदा रात्रीच्या 1:30 वाजता त्या नवऱ्याला तहान लागली. स्वतः परत एकदा तो नवरा किचन मध्ये पाणी आणायला गेला, हाताने पाणी घेतलं पण आवाज द्यायला कोणी नव्हतं. कारण मेलेली बायको आणि तिचा फोटो आणि हातात तांब्या घेऊन तिच्या पुढे जसं असलायला लागला, ती सांगायला लागला की माये जेव्हा तू होती तेव्हा मला पाणी भेटत होतं, एवढं नातं एवढं गोड. म्हणून आल्या जन्मामध्ये नवरा आणि बायको जरी भांडला तरी तात्पुरतं भांडत जावा, कारण शेवटी शिजीचं आधुनिक पायली सासू मालनीचा किंवा माझ्या कंपाळाचं कुंकू हाच दागिना माझा नवा, हाच दागिना माझा नवा समजून घ्या. म्हणून